आज ओवी स्वयंपाक बनवणार आहे. होय. काय एवढा तुला अजून एवढा राहिला. राहू दे ती उद्याच्या भाजीला एवढा बा साताच्या भाजीला. मी कट आंघोळ करू का बारका बारका? काय कट करू का लसूण बारका? नको कट करू, राहू दे खाली नको ढकलू बाळा, तसं राहू दे. सुपली दुसरून कसरा टाकते गो. हां मी आंघोळ करून येईपर्यंत बघा ओवीनं मला मदत करून ठेवली आहे, भाजीची तयारी करून ठेवली आहे, लसूण सोलून ठेवला इथं. चला आता आपण देवांची देवपूजा करून घेऊया अगोदर, मग स्वयंपाक करूया. कट करते लसूण थोडं थोडं. नको कट करायला बाळा, ती बारीक करायचं मिक्सरमध्ये मग भाजी करायला. नाही कुठते की. बर खलबत्त्यावर कुटायची एवढी आवड आहे ना तिला, त्याच्यामुळं म्हणते मी कुटून देते. अगोदर आपण देवांची देवपूजा करून घेऊया आता, मग कुटूया. रांगोळी वय. हो तू आज रांगोळी काढली, उद्या मी काढणार आहे. मला लय आवडते रांगोळी काढायला. ओय बाई, हो. काय तुला भूक लागली ना अजून? नाही. कस काय भूक लागली ना तुला? बघ तुझ्यासाठी छोटीशी चपाती बनवली आहे, कधी खाती मग? परत खाती. परत खाती का? आता तोपर्यंत मॅगी करते नाश्त्याला. मग आता मॅगी खाऊया आणि मग बाकी राहिलेली कामं करूया. स्वयंपाक तर माझा झालाय, पण अजून किचनवर भरपूर पसारा पडलाय, ती स्वच्छ करायचा आहे. अगोदर मॅगी खाऊया आणि मग करूया. तुझा खेळ झाला का? असं ठेवले झालाय. झाला खेळ? कोणती भाजी बनवली होती तू? सुका गरगट्टा. अयो सुका गरगट्टा. बर चल आता मॅगी खाऊन घेऊया आपण. चल झालं का होय तुझं? झालं. चल बाबाचे कपडे तेवढे इस्त्रीला टाकून घेऊन मग आल्यावर जेवण करूया. घरातली कामं तर आता सगळे झाली ती, आता कपडे इस्त्रीला टाकून घेऊया मग जेवण करूया. बरोबर. चल चल. चल. आणि चला म्हणलं तुम्हाला दाखवूया मम्मीनं काय काय दिलंय माझ्यासाठी. ती आताच बाबा आलं होतं तर त्यांच्याजवळ ना तिनं ही मस्तपैकी तांदूळशाची भाजी दिली आहे बघा, आणि ही मेथीची भाजी, आणि काल ना तिनं ज्वारीची भाकरी आणि भाजी आणली होती. तर मी म्हटलं लय भारी लागते ज्वारीची भाकरी म्हणून तिनं आज पण ना मला ज्वारीची भाकरी आणि बटाटा आणि वटाणा मिक्स रस्सा दिलाय बघा, आणि एकदम छान सुगंध तर सुटलाय बरं का त्याचा. आणि ओवीसाठी द्राक्ष, आणि मला इथं देवाला फुलं भेटत नाहीत, त्याच्यामुळं तिनं ना तिच्या झाडाची ताजी ताजी फुलं तोडून दिली. ती आईची माया ही काही वेगळीच असते, हो की नाही? किती जरी नको म्हटलं तरी थोडं का होईना पण रोज बाबाजवळ काय ना काहीतरी द्यायचं तिचं चालूच असतं बरं का. आणि ओवीसाठी द्राक्ष दिले, तर पण ओवीना गेली आता बाबासोबत, तिला पण ना एकटीला बसून करमत नाही, श्लोक पण नसल्यामुळं, म्हणून म्हणलं थोडा वेळ फिरून येईल. चला तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आणि म्हटलं चला तुम्हाला असा प्रश्न पडलाय की मी इकडं राहायला आल्यापासून की मी राहायला कशासाठी आले काय, तर म्हणलं चला तुम्हाला सांगावं की तुम्हाला जास्त वेळ उगाच वाट बघायला लावायला नको. पण असं काहीच महत्त्वाचं असं कारण नाही बरं का इकडं राहायला येण्याचं. फक्त श्लोकच्या आणि ओवीचे शाळा व्यवस्थित शाळेची सोय व्हावी यासाठी फक्त आम्ही इकडं राहायला आलोय. शाळा जवळ असल्यामुळं आणि शाळा चांगली पण असल्यामुळं. आता कुठं ते तुम्हाला मी लवकरच सांगणार आहे तुम्हाला कुठं राहायला आलेले ते.
तर एवढंच फक्त कारण आहे की इकडं राहायला येण्याचं, बाकी काहीच कारण नाही. तुम्हाला माहितीच आहे की मी जिथं राहत होते ती म्हणजे खेडेगावच होतं, तर व्यवस्थित सोय होत नव्हती श्लोकच्या आणि ओळीच्या शाळेची. आणि आता श्लोक तर 5वीला जातोय, तर त्याला इथून पुढं पण व्यवस्थित शिक्षण भेटलं पाहिजे. स्पर्धा परीक्षांमध्ये व्यवस्थित ही झालं पाहिजे. मी याच्या अगोदर पण तुम्हाला एकदा दोनदा सांगितलंय की ऑनलाईन क्लास पण लावला होता त्याला मी मागच्या वर्षी, कारण क्लासची सुविधा नसल्यामुळं. पण ऑनलाईन क्लासमुळं काय व्हायला लागलं, जास्त तास दीड तासच फक्त होतं, जास्त पण वेळ नव्हतं, पण त्याच्या डोळ्यांना त्रास व्हायला लागला. त्याच्यामुळं म्हटलं ते पण नको, आणि फक्त पोरांच्या शाळेसाठी निर्णय घेतलेला आहे बघा इकडे राहायला येण्याचा. तर बाकी कोणतंच कारण नाही. तुम्ही म्हणत होता की तू अर्धवट सांगते, तू पूर्ण सांगत नाही, अर्धवटच सांगते की राहायला का आलाय ते सांग ना, तुमची भांडण झाले का काय, तुम्ही कशामुळे आलाय. तर असं कोणतं सुद्धा कारण नाही. आनंदानं सहखुशीनं सगळ्यांच्या सहमतीनं पोरांच्या शाळेसाठी फक्त आम्ही इकडं राहायला आलेलो आहे बरं का. तर माझा हा निर्णय जो मी घेतलेला आहे तो तुम्हाला कसा वाटतोय ते मला कमेंटमध्ये सांगा, आणि मला भरभरून सपोर्ट करत राहा. अजून भरपूर सगळं तुमच्यासोबत मला शेअर करायचे. चला, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढे, तोपर्यंत बाय.